नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास. तर आपण पहिल्या व्हिडिओत पाहिलेलं आहे की आपल्याला जी फॉलो करायचं आहे 1/9/2023चं सूचनापत्रक आपल्याला ते जाहीर करायचं आहे किंवा त्यानुसार आपल्याला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्र जमा करायचे आहे असं कालच्या न्यूज बुलेटिनमध्ये दाखवलं होतं. तर आता ते सूचनापत्रक काय आहे, त्यात कोणकोणते कागदपत्रांचा उल्लेख आलेला आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा व इतरपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती लवकरात लवकर मिळेल. तर आता हे जे सूचनापत्रक आहे सर्व आपल्याला बाकीची तर माहिती सोनं प्रमाणपत्र कसं रजिस्ट्रेशन करावं, काय करावं, सर्व माहिती यात दिली होती. तर त्याच व्यतिरिक्त आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणे कागद पडताळणीसाठी लागणारे कागदपत्र ते सुद्धा आपल्याला यात रेफरन्सनी करायचे आहे. तर त्यात सर्वात प्रथम आपल्याला दिलेलं आहे की जे कागदपत्र आपण घेऊन जाणार आहोत तर पात्रता करायची ऑनलाईन कागदपत्रे कोणकोणती. ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वप्रमाणपत्र माहिती नमूद केल्यामुळे प्रमाणपत्रे अपलोड केली आहेत. म्हणजे ती सर्व प्रमाणपत्रे आपल्याला लागणारच आहे. त्यात पहिलं लागणार आहे आता सादर करायची कागदपत्रे विविध टप्प्यावरती भरतीच्या. आता वयाचा पुरावा आपल्याला लागणार आहे. वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा देऊ शकता किंवा एखादं वयाचं प्रमाणपत्रसुद्धा देऊ शकता किंवा महानगर ग्रामपंचायतीचा जन्मदाखलासुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा. मग शैक्षणिक अर्हतेसाठी तुम्ही SSC असेल, HSC असेल, तुमची पदवी झाली असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल, ज्या वयोगटासाठी इयत्ता 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वी किंवा 9वी ते 10वी किंवा 11वी ज्या अध्यापनासाठी तुम्ही ॲप्लिकेशन केलं आहे त्यानुसार आपल्याला ती सर्व प्रमाणपत्रसह गुणपत्रक दोन्हीही आपल्याला लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जे फॉर्म भरताना CGPA SGPA असेल, लेटर ग्रेड देण्यात येते त्यानुसार शेकडा गुण नमूद करावेत. म्हणजे तुम्हाला SGPA मध्ये जर मार्क असतील ते तुम्ही टक्केवारीत करून आपल्याला द्यायचे आहेत. त्यानंतर राज्य व केंद्र शासनाने घेतलेल्या TET व CETचं प्रमाणपत्र गुणपत्रक आपल्याला तिथे द्यावं लागणार आहे. त्यानंतर अभियोग्यताचं जे काय गुणपत्रक होतं ते आपल्याला तिथं त्या भरतीच्या वेळेस आपल्याला कागदपत्र तपासणीला वेळेस द्यावं लागेल. त्यावेळेस सर्वांनी प्रिंट काढून घेतली होती तेच आपल्याला इथं गरजेचं आहे. उमेदवार जर मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा, मग ते आपले जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल त्या संदर्भात सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर नॉन क्रिमिनलसुद्धा आपल्याला लागणार आहे. फक्त कुणाला आवश्यकता नाही तर अनुसूचित जाती जमाती अराखीव महिला उमेदवारांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करायची गरज नाही. बाकीच्यांना सर्वांना नॉन क्रिमिनल द्यायची गरज असेल. त्यानंतर दिव्यांग असेल तर तुमच्याकडे जो काय पुरावा असेल, जे काही सर्टिफिकेट असेल ते आपल्याला इथे द्यावे लागेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा आपल्याला इथं सर्टिफिकेट्स द्यावे लागतील. त्यानंतर 7वा महिला आरक्षणासाठी पात्र असल्यास त्याचा पुरावा नसेल तर त्यांना काही गरज नाही. खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरती पात्र असल्याचा पुरावा लागेल, बाकीच्यांना याची सुद्धा गरज नाही. अनाथ असल्यास त्याचा पुरावा द्यावा लागेल जर आपण त्यातून भरती होत असेल. त्यानंतर 10वा मुद्दा आहे प्रकल्पग्रस्त असल्याचा पुरावा आपल्याला द्यावा लागेल. म्हणजे त्या संदर्भात जे काही प्रमाणपत्र असतील ते आपल्याला तिथं दाखवावे लागतील. त्यानंतर पुढचा आहे भूकंपग्रस्त असल्याचा पुरावा. पण हे गोष्टी ज्यांना लागू होतात त्यांना. आता बाकीच्यांना ह्या गोष्टी लागू होणार नाही तर त्यांना ह्या गोष्टीची डॉक्युमेंटची गरज पडणार नाही. पण त्यांनी या गोष्टीतून अप्लाय केला असेल ह्या आरक्षणातून तर त्यांना लागणार. समांतर आरक्षणातून अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांना. पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याचा पुरावा ज्यांना लागू आहे त्यांना. विवाहित महिलांच्या नावात बदल असल्यास त्याचा पुरावा, त्यासाठी गॅजेटसुद्धा लागू शकतं किंवा जे काही विवाह प्रमाणपत्र आहे ते सुद्धा आपल्याला इथं चालू शकतं. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे सर्वांसाठी आहे ते आपण पाठवलेलं आहे. ते प्रिंट मारून तुम्ही आत्ताच ठेवा. त्यानंतर संगणक हाताळणी व वापरण्याचे ज्ञान, म्हणजे तुमचं MSCIT जे सर्टिफिकेट आहे ते आपल्याला कागदपत्रे तपासणीच्या वेळी लागणार आहे. त्यानंतर गैरप्रकार व गैरप्रकाराचे प्रयत्न, म्हणजे एखाद्या उमेदवाराचं जर एखाद्या फ्रॉडमध्ये किंवा एखाद्या क्रिमिनल रेकॉर्ड असेल तर त्यासाठी आपल्याला त्यांना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट्स काढण्याची गरज आहे. त्याने कोणत्याही कागदपत्रात खोटे किंवा एखादं फेक दिसलं तर त्यावेळेस तुमची तफावत आढळून आल्यावर तुम्हाला त्याच ठिकाणी स्वप्रमाणपत्राच्या वेळीस भरतीच्या बाहेर केलं जाईल आणि ती जी कारवाई होणार आहे तुमच्यावरती ती डिस्क्वालिफाय करण्याची
आहे. बाकीचे काही डिटेल्स वाचायची गरज नाही. जर वाटलं तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही जाऊन PDF डाउनलोड करून पाहू शकता. आणि बनावट कोणतीही कागदपत्र देऊ नका. जे ओरिजिनल कागदपत्र आहे तेवढेच द्या. जर एखादं सापडलं तर तुम्ही त्याच पद्धतीने ह्या जे काही नियम दिले त्याच्यानुसार डिस्क्वालिफाय होऊ शकता. एवढे कागदपत्र तुम्हाला गरजेचं आहे. त्यात महत्त्वाचं काय दिलेलं, प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींवर संबंधित पदासाठी अर्ज करणे, ऑनलाईन पद भरणे आणि अद्ययावत करणे इतर बाबीच्या सूचना देण्यात येत आहेत. आणि सर्व दिलेल्या पण आहे आणि सर्व प्रोसेस झालेली आहे. 2-3 दिवसातच आपली निवड यादी सुद्धा लागेल आणि ही कागदपत्रे आपल्यासाठी गरजेची आहे. जे कोणते डॉक्युमेंटची तुम्हाला माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आपले टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.